गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तो आज आपण बघायचं आहे थर्ड स्टेज ऑफ लेबर. आपण फोर्थ स्टेजच्या ब्रीफ आपण घेतलेला आहे की 4 स्टेज लेबरमध्ये नेमकं काय काय घडतं. फर्स्ट स्टेजमध्ये तुमचं फुल्ली डायलेटेशन अँड इफेसमेंट होतं सर्विक्सचं. सेकंड स्टेजमध्ये तुमचं कंप्लीट चाइल्ड बर्थ होतो. थर्ड स्टेजमध्ये नेमकं काय घडतं दॅट वी विल सी राईट नाव. सो लेट स्टार्ट. डेफिनेशन काय आहे थर्ड स्टेजची. द थर्ड स्टेज ऑफ लेबर स्टार्ट्स लास्ट फ्रॉम द बर्थ ऑफ बेबी अंटिल द प्लॅसेंटा इज एक्सपर्ट इज नोन एज प्लॅसेंटा स्टेज ऑफ लेबर. युजली काय होतं की थर्ड स्टेजमध्ये लेबरच्या जे काय प्लॅसेंटा आहे, प्लॅसेंटाचा मेम्ब्रेन, अम्बिलिकल कॉर्ड, हे सगळे जे पार्ट आहेत विच इज बीन अटॅच टू द फिटस, हे सगळे बाहेर पडतात आणि त्या टोटल फेजला आपण म्हणतो प्लॅसेंटल स्टेज ऑफ लेबर. तर फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये काय होतं, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे याच्यामध्ये काय काय होतं. तर प्लॅसेंटा सेपरेट होतो, डिसेंट होतो म्हणजे खाली सरकतो आणि एक्सपर्ट आउट होतो. प्लॅसेंटल सेपरेशनमध्ये नेमकं काय होतं तर रिझल्ट ऑफ ॲब्रप्ट डिक्रीज. ॲब्रप्ट म्हणजे तो ॲबडोमिनल वॉलपासून तो वेगळा झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, वेगळा झाल्या कारणामुळे युट्राइन कॅव्हिटी जी आहे, गर्भाशयाची जी पोकळी आहे ती लहान होते साईजने. रिट्रॅक्शन प्रोसेस ॲक्सिलेट होतं, रिट्रॅक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे काय रेट्रो प्लॅसेंटर क्लॉट होतात. ओके. आता बिफोर सेपरेशन जर तुम्ही बघितलं तर पर ॲबडोमेन एक्झामिन केलं तर कसं लागतं, तर म्हणजे काय तुम्ही फील करता. तर युट्रस बिकम डिस्टॉर्ड इन शेप, फर्म अँड इनफिल अँड बायलेटिव्ह. म्हणजे तुम्ही काय होतं, पर ॲबडोमेन जर तुम्ही एक्झामिन केलं बिफोर सेपरेशन ऑफ प्लॅसेंटा तर ते तुम्हाला डिस्कॉर्ड इन शेप दिसणार आहे, फर्म लागणार आहे आणि बॅलेटेबल दिसणार आहे. फंडल हाईट जी आहे, गर्भाशयाची जी फंडल हाईट आहे ती स्लाइटली बिलो द अम्बिलिकस, म्हणजे अम्बिलिकसच्या खाली थोडीशी बिलो लाईनने ती असणार आहे. पर वजनाला तुम्ही जर एक्झामिन केलं तर देअर विल बी अ स्लाइट थिकनिंग ऑफ ब्लड. तुम्हाला ब्लड जी आहे ती थिकनिंग होणार आहे, ब्लड फ्लो तुम्हाला दिसणार आहे, रक्तस्राव दिसणार आहे आणि लेंथ जी अम्बिलिकल कॉर्डची आहे ती काही चेंज होणार आहे, ती स्टॅटिक अशीच राहणार आहे. आफ्टर सेपरेशन जेव्हा प्लॅसेंटा सेपरेट होतो ॲबडोमिनल वॉलमधून तेव्हा काय होतं तर युट्रस बिकम ग्लोब्युलर. युट्रस जे आहे ते गोलाकार होतं, फर्म होतं आणि बॅलेटेबल ते पाल्पेबल लागतं. फंडल हाईट जी आहे ती स्लाइटली रेज्ड. फंडल हाईट थोडीशी रेज कारण कॉन्ट्रॅक्ट असतं ना फंडल सेपरेट होत त्यावेळेस. आणि सुप्रापिबिक जे रिजन आहे तो बर्जिंग लागतो. पर वजना जर तुम्ही पर वजना बघितलं तर तुम्हाला स्लाइटली गश ऑफ वजानल ब्लिडिंग, रक्तस्राव होतो कारण प्लेसेंटा सेपरेट झालेला आहे. गश ऑफ ब्लिडिंग दिसतं, ऑब्झर्व केलं असेल तुम्ही नॉर्मल लेबरला. आणि परमनंट लेंथन ऑफ द जी काही कॉर्डची लेंथ आहे ती तुम्हाला दिसणार बाहेर पडताना. आता डिसेंट ऑफ प्लॅसेंटा आता सेपरेट झालं ना, सेपरेट झाल्यानंतर खाली येणार. खाली आल्यानंतर काय करणार तर तुम्हाला अगेन आता पुन्हा तोच सेंटर रिपीट झाला आहे की गश ऑफ ब्लड, रक्तस्राव होतो, ओघळ्यासारखा तो गळ असतो आणि तुम्हाला अम्बिलिकल कॉर्डची एक्झॅक्ट लेंथ समजते. त्याच्यामुळे काय होतं, चेंज होतो शेप. कशा युट्रसचा, गर्भाशयाचा शेप जो आहे तो चेंज होतो आणि गोलाकार होतो. चेंज इन पोझिशन ऑफ युट्रस आणि इवन युट्रसची जी पोझिशन आहे तीसुद्धा चेंज होते. आता एक्सपल्शन ऑफ प्लॅसेंटा करताना आपण दोन मेकॅनिझम बघतात, दोन मेथड बघतात. एक स्कूल्स मेथड असते आणि एक मॅथ्यू डंकन मेथड असते. तर हेमॅस्टेसिस होऊ शकतं, रिट्रॅक्शन ऑफ ऑब्लिक युट्राइन मस्क्युलर फायबरमध्ये, विगरस युट्राइन कॉन्ट्रॅक्शन येऊ शकतात आणि त्याच्यामुळे प्लॅसेंटा सेपरेशन होतो आणि ट्रान्सिटरी ॲक्टिवेशन होते ऑफ द कोॲग्युलेशन फायब्रोनेटिक सिस्टममध्ये. मॅनेजमेंट कसं करायचं थर्ड लेबरचं, तर गार्ड द युट्रस टू कीप युअर सेल्फ अँड एनीवन एल्स फ्रॉम द मसाजिंग इन प्रायर टू द प्लॅसेंटल सेपरेशन. कोणाला जर तुम्हाला सांगावं लागेल, त्यांना तुम्हाला गार्ड करावं लागेल की बाबा युट्राइन मसाज तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण आणि प्लॅसेंटा सेपरेशनच्या आधी ते इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला मसाज कधी करायचा नाही आहे तर युट्रस बिफोर प्लॅसेंटल सेपरेशन, प्लॅसेंटा सेपरेशनच्या आधी जर पार्शियल सेपरेशन झालं, काही प्रमाणात प्लॅसेंटाचा एखादा भाग बाहेर आलेला आहे किंवा एखादं फ्रॅन्चाईल बाहेर आलेलं आहे आणि मधलं जर ब्लिडिंग होत असेल त्यावेळी मसाज करायचा नाही. ओके. डू नॉट पुल द अम्बिलिकल कॉर्ड जी आहे ती पुल करायची नाही बिफोर द प्लॅसेंटा सेपरेशन. प्लॅसेंटा सेपरेट झालं की तो खाली येणार आणि आपोआप तुमची जी एक्झॅक्टली लेंथ आहे अम्बिलिकल कॉर्डची ती तुम्हाला समजणार. त्यामुळे प्लॅसेंटाची जी अम्बिलिकल कॉर्ड आहे ती कधी ओढू नये. ओके. अनकॉन्ट्रॅक्टेड युट्रसमध्ये कधीच ओढू नये, त्यामुळे ब्लिडिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि मदर कॅन बी
mother health can be in a danger. Do not try to deliver the placenta prior to its complete separation unless in the emergency of third stage of hemorrhage. कधीही घाई करायची नाही प्लॅसेंटा डिलिव्हर करण्यासाठी अनलेस अँड अंटिल ती इमर्जन्सी प्रोसेस असेल किंवा हॅमरेज कंडिशनमध्ये असेल तरच. वेट फॉर द नॅचरल प्रोसेस टू अकर अँड डू द इंटरव्हेज. नॅचरली प्लॅसेंटा आउट होण्याची वाट पहा. उगाचच तिथे म्हणजे इंटरफेअर करणं गरजेचं नाही आहे. युजली 5 मिनटं आफ्टर बेबी बर्थ 5 ते 7 मिनटामध्ये प्लॅसेंटा आउट होतो. एक्सपेक्टेड मॅनेजमेंटमध्ये काय बघायचं आहे, अ हँड इज प्लेस ओव्हर द फंडस. मदरचं फंडसवरती आपलं हँड प्लेस असणं गरजेचं आहे. टू फील द साईन ऑफ प्लॅसेंटल सेपरेशन. तुम्हाला पर ॲबडोमेन तुम्हाला समजू शकतं की प्लॅसेंटा सेपरेट होतो आहे की नाही होते. अ क्लायंट आस्क टू बेअर डाऊन सायमल्टेनियसली विथ द हार्डनिंग ऑफ द युट्रस. जसं जसं कॉन्ट्रॅक्शन होतं युट्रसला, हार्डनिंग ऑफ युट्रस होतं, तसं आपल्याला मदरला वी नीड टू इन्फॉर्म हर. आपल्याला तिला सांगणं गरजेचं आहे की बाबा खाली बेअर डाऊन कर, खालच्या भागामध्ये जोर दे आणि म्हणजे प्रेशर देण्यासाठी. इफ द प्लॅसेंटा फेल्स टू एक्सपल. जर प्लॅसेंटा एक्सपल झाला नाही पुढच्या 10 मिनटात तर ॲटलिस्ट तुम्हाला पुढचे 10 मिनटं तरी गरजेचं आहे वाट बघणं. सून ॲज द प्लॅसेंटा पासेस थ्रू द इंटॉर्टस. जसं प्लॅसेंटा इंटॉर्टसच्या साईडने पास होतो. द ग्राफ्स बाय बोथ हँड. आपल्याला तो दोन्ही हाताने ग्राफ्स करणं गरजेचं आहे आणि ट्विस्टेड राऊंड अँड स्लाइडली अप अँड डाऊन विथ जेंटल ट्रॅक्शन. ही तुमची स्कूल्स मेथड आहे. जेव्हा आपण अंबेलिकल कॉर्डनं पकडलेलं असतं आणि जसं प्लॅसेंटा आता ज्या पॅसेजमधून बाहेर पडतो आपल्याला दोन्ही हाताने पकडून त्याला ट्विस्ट करायचं आहे राऊंड अँड राऊंडवरती पिळाकार करून त्याला स्लाइटली अप डाऊन करता त्याला जेनेटल ट्रॅकमधून त्याला बाहेर काढायचं आहे. कंट्रोल कॉर्ड कंट्रॅक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे की ही ब्रँड अँड्र्यूजची मेथड आहे जिथे आपल्याला कॉन्ट्रॅक्शन द्यायचं नाही आणि जेणेकरून फोर्सफुली प्लॅसेंटा रिमूव्ह करायचा नाही आहे. एक्सपेरिमेंट मॅन्युअलमध्ये बघायचं आहे आपल्याला. दिस इज डन बाय द प्लेसिंग 4 फिंगर्स ऑफ द हँड बिहाइंड द फंडस. युजली काय होतं की फंडल प्रेशर दिल्याने काय होतं. This is done by placing the 4 fingers of the hand behind the fundus and thumb. फंडस आणि थंबच्या साहाय्याने तर फंडसवरती 4 बोटं आणि युट्रसच्या पुढे तुम्हाला एक जे थंब आहे ते पिस्टन म्हणजे बुक्की असं मुठ्ठीसारखं. द युट्रस इज मेड टू कॉन्ट्रॅक्ट बाय जेंटल रबिंग. तुम्हाला जी गर्भाशय आहे त्याला थोडंसं जेंटल रब करून थोडंसं हळुवारपणे मसाज करून त्याला कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी मदत करायची आहे. वेन द युट्रस बिकम्स हार्ड. जेव्हा युट्रस हे हार्ड होतं, जेव्हा युट्रस हे कडक होतं, इट इज पुश डाऊनवर्ड्स अँड बॅकवर्ड्स. तेव्हा त्याला खाली आणि पाठीमागे असं त्याला पुश करणं गरजेचं आहे. द प्रेशर शुड बी विथड्रॉन ॲज सून ॲज द प्लॅसेंटा पासेस थ्रू द इंटॉर्टियस. जसं प्लॅसेंटा बाहेर पडेल तसं इमिडिएटली तुम्हाला त्याचं प्रेशर आहे ते रिलीज करणं गरजेचं आहे. यूज ऑफ ऑक्सिटॉक्सिक एजंट्स. प्रोफिलॅक्टिक म्हणून वापरतात आणि थेरापेटिक म्हणून वापरतात. तर प्रोफिलॅक्टिकमध्ये कधी वापरतात जेव्हा बच्चूचं अँटेरियर शोल्डर हे अडकलेलं असतं त्यावेळेस हे प्रोफिलॅक्टिक यूज करून त्याच्यामुळे मदरला कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. आणि थेरापेटिकमध्ये कधी करतात की ही मेथड जी आहे तुम्हाला ऑक्सिटॉक्सिक आयदर टू स्टॉप द ब्लिडिंग स्टॉप करण्याच्या मदतीसाठी जेव्हा युट्रस इज कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये असतं आणि देर इज इंडिकेशन ऑफ एक्सेसिव्ह ब्लिडिंग. जेव्हा मदरचं युट्रस हे कॉन्ट्रॅक्टेड स्टेजमध्ये असतं आणि मदरला जास्त असतात एक्सेसिव्ह ब्लिडिंगचे, तेव्हा हे ऑक्सिटॉक्सिक ड्रगचा थेरापेटिक ट्रीटमेंट म्हणून वापर केला जातो. द फंडल हाईट कशी होते ड्युरिंग थर्ड स्टेजला. ॲट द एंड ऑफ द थर्ड स्टेज फॉलोइंग एक्सपल्शन ऑफ द प्लॅसेंटा द फंडस इज अबाउट 4 सेंटीमीटर बिलो द अंबेलिकस. युजली काय होतं फंडल हाईट जी आहे ड्युरिंग थर्ड स्टेजला बिलो अंबेलिकसच्या 4 सेंटीमीटर खाली जाते एकदा प्लॅसेंटा बाहेर पडल्यानंतर. कॉम्प्लिकेशन्स आहे त्याचे पण, तर आपण थर्ड स्टेजला बघूया कॉम्प्लिकेशन काय. तर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तुम्हाला मदरला सारखं चेक करणं गरजेचं आहे. इन्श्युअर दॅट द युट्रस वे इज वेल कॉन्ट्रॅक्टेड. तुम्हाला बघायचं आहे की चेक करायचं आहे की बाबा युट्रस जे आहे ते वेल कॉन्ट्रॅक्टेड आहे. स्लाइट लॅसरेशन आर युजली रिपेअर्ड इमिडिएटली. जे काही छोटे मोठे जखमा आहेत ते युजली रिपेअर्ड लवकर तुम्ही इमिडिएट करू शकता. द वल्वा अँड द पेरिनियम आर जेंटली क्लीन. तुम्हाला
मदरचा वल्वा आणि पेरिनेम एरिया जो आहे तो क्लीन करणं गरजेचं आहे. मदरचं ब्लड प्रेशर, पल्स आणि टेम्परेचर चेक करणं गरजेचं आहे. वन्स अ मदर इज कम्फर्टेबल विथ द प्लॅसेंटा अँड मेम्ब्रेन इज नेक्स्ट प्रायोरिटी. जेव्हा मदर कम्फर्टेबल होते, आउट ऑफ डेंजर असते, त्याच्यानंतर तुम्हाला प्लॅसेंटा आणि मेम्ब्रेनचं यू नीड टू ऑब्झर्व फॉर दॅट. आता एक्झामिन करतो प्लॅसेंटा नेमकं काय काय जे करायचं, तर इन्फ्रॅक्शन दॅट द रिसेंट ऑर ओल्ड, काही जर इन्फ्रॅक्शन बसलं असेल, काही लॉस ऑफ ब्लड किंवा इन्फ्रॅक्शन बसलं, ते ओल्ड आहे का रिसेंट आहे ते तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे प्लॅसेंटा आणि मेम्ब्रेनमध्ये. लोकलाइज कॅल्सिफिकेशन काही आहे का, लोब्स किती आहेत प्लॅसेंटामध्ये, ब्लड वेसल्स कसे आहेत, इन्सर्शन ऑफ द कॉर्ड, ती साईड कुठली कशी आहे, अम्बिलिकल वेसल्स तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, आणि कॉर्ड लेंथ किती आहे, आणि वेट ऑफ द प्लॅसेंटा, या सगळ्या गोष्टी एक्झामिन करणं गरजेचं आहे वेन रिमूव्हिंग द प्लॅसेंटा. केअर ऑफ न्यूबॉर्नची केअर कशी करायची आहे. आता प्लॅसेंटा आउट झालं ना, वी नीड टू चेक फॉर द न्यूबॉर्न. केअर फॉर ॲटलीस्ट आफ्टर डिलिव्हरी, 1 तासापर्यंत तुम्हाला बच्चूला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. द मदर शूड रिसीव क्लिन्झिंग बॉडी वॉश, माउथवॉश अँड पेरिएनल केअर. मदरला आफ्टर डिलिव्हरी, स्पेशली आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी, शी शूड रिसीव, तिला चांगली आंघोळ ही मिळणं गरजेचंच आहे. स्पेशली जे जिनाडल ऑर्गन्स इन्वॉल्ड आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, इनर थाय, बटक्स, पेरिनेम एरिया, वल्वल एरिया, हे सगळे चांगले क्लीन करणं गरजेचे आहेत. शी शूड बी एनकरेज टू एम्प्टी ब्लॅडर, तिला ब्लॅडर एम्प्टी करण्यासाठी तुम्ही त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे. म्हणजे ब्लॅडर ओपन क्लीन झालं तर तिचं प्रेशर थोडं रिलीज होईल, किंवा बाउल ओपन झालं तर त्याचं प्रेशर थोडं रिलीज होईल. ओके, ब्लड प्रेशर, पल्स, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन अँड ब्लिडिंग शूड बी चेक एव्हरी 15 मिनिट्स. दर 15 मिनिटांनी मदरचं ब्लड प्रेशर, पल्स, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन किंवा एनी ब्लिडिंगचे चान्सेस वगैरे पेरिनेम एरिया तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. ओके, अ बेबी जनरली वेलबिंग अँड सिक्युरिटी ऑफ कॉर्ड नीड्स टू बी चेक्ड. ओके, तुम्ही जे बच्चू चांगला आहे प्रकारे आहे तर तुम्हाला सिक्युरिटी ऑफ कोर्ड क्लॅम्प चेक करणं गरजेचं आहे. ॲज अ बेबी विल बी चिल आफ्टर द बर्थ, थरली ड्राय अँड रॅप द बेबी. ओके, कोल्ड क्लॅम्पमध्ये तुम्ही जेव्हा बघता तर तुम्हाला त्याच्या वेसल्स तुम्ही चेक करा. आणि युजली मदरच्या वूममध्ये ॲटमॉस्फिअर हे थोडंसं वॉर्म असतं, सो जेव्हा बच्चू डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना थंडी लागण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण कम्पेअर टू मदरचं वूमच्या कम्पॅरेटिव्हली आपलं ॲटमॉस्फिअर जे आहे गार आहे, त्यामुळे बच्चूला चिल्स वगैरे येऊ शकतात, गारवा लागू शकतो. म्हणून बेबीला आफ्टर क्लिनिंग यू शुड बी रॅप प्रॉपरली, तुम्हाला त्याला चांगल्यापैकी रॅप करणं गरजेचं आहे, चांगलं त्याला गुंडाळून ठेवणं गरजेचं आहे. मदर इंटेंडेड टू अ ब्रेस्टफीड मे बी एनकरेज. अर्ली ब्रेस्टफीडिंग कॉज अ रिफ्लेक्स रिलीज अँड ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम द पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड अँड स्टिम्युलेट्स द युटरस टू कॉन्ट्रॅक्ट. सो मदरला आपल्याला अर्ली ब्रेस्टफीडिंगसाठी एनकरेज करायचं आहे. ते 2 फायदे, एकतर बच्चूला अँटीबॉडीज मिळतात. ओके, आणि दुसरी गोष्ट की जेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं, ब्रेस्टफीडिंग जे आहे ते रिफ्लेक्स रिलीज काम करतं ऑक्सिटोसिन हार्मोनचं, आणि त्याच्यामुळे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये सिच्युएटेड ऑक्सिटोसिन रिलीज झाल्या कारणामुळे होतं मदरचं युटरससुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. सो रेकॉर्ड्स तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. कसले, तर ऑल ड्रग विच वी आर ॲडमिनिस्टर्ड, जे ड्रग्स मदरला तुम्ही दिलेले आहेत त्या ड्रगचा तुम्हाला रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. एक्झामिनेशन ऑफ द प्लॅसेंटा, तुम्ही जेव्हा प्लॅसेंटा आउट होतो त्या प्लॅसेंटाचा एक्झामिनचा रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. मेम्ब्रेन होते का, पूर्ण होते का, कुठे अर्धवट वगैरे होते का, कॉर्ड कशी होती, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. आणि इवन इफ एनी नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे, आणि अबनॉर्मल असेल तर काय आहे पण सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि अमाऊंट ऑफ ब्लड लॉस, की मदरचा एक्झॅक्टली ॲप्रॉक्सिमेटली किती कमीत कमी म्हणजे अंदाज किती ब्लड लॉस झाला असेल यासुद्धा त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे. कॉम्प्लिकेशन ऑफ द 3rd स्टेज, काय होऊ शकतं, तर पोस्टपार्टम हॅमरेज, हेमेटोमा फॉर्मेशन, रिटेन प्लॅसेंटा, इन्व्हेशन ऑफ युटरस अँड शॉक, या 5 गोष्टी घडू शकतात. प्लॅसेंटा जर रिलीज नाही झाला ऑन टाईम तर, किंवा काही फ्रॅगमेंट्स जर राहिले आतमध्ये तर तरीसुद्धा मदर कॅन गो फॉर अ पोस्टपार्टम हॅमरेज. हेमाटोमा हे फॉर्मेशन होऊ शकतो, रिटेन प्लॅसेंटा, आणि मदरला शॉकमध्ये जाऊ शकते, किंवा हायपोव्हॉलिक शॉक किंवा सेप्टिक शॉकमध्ये या दोन्ही गोष्टी होऊ शकतात.
थँक्यू.